नैसर्गिक आपत्तीमुळं निसर्गामध्ये जे काही वेगवेगळे बदल झालेले आहेत त्याच्यामुळं आंब्याचं उत्पादन केवळ 8 ते 10% मिळालेलं आहे. 90% उत्पादन घटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जो काही निसर्गाच्या तडाख्यातून थोडाफार आंबा वाचलेला आहे, त्याला चांगला भाव शेतकऱ्याला मिळावा ही अपेक्षा असताना तसं होताना दिसत नाही. त्याचबरोबर काही बाकीच्या समस्या आमच्या आहेत. उदाहरणार्थ इथं आंबा भरून ज्यावेळी गाड्या येतात त्यावेळी त्या उघड्यावर उभ्या करायला लागतात आणि त्याच्यामुळे आंब्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. तेव्हा बाजार समितीनं एक चांगलं शेड वाहनांच्यासाठी उपलब्ध करावं, तर गाड्या लगेच खाली करायची व्यवस्था करावी, हा मुद्दा आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी दिलेली जी उचल आहे, त्याला केलेली आकारणी किंवा ती आता ह्यावर्षी पीक आलेलं नाही, त्यामुळे त्याची परतफेड करणं अवघड आहे. त्या संदर्भात काही मार्ग काढता येईल का, यासाठी व्यापाऱ्यांच्याबरोबर थेट चर्चा करावी, हा मुद्दा आहे. बाजार समितीनं काय सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, हा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कर्नाटक आणि केरळ असेल किंवा गुजरातचा आंबा रत्नागिरी आणि देवगडच्या नावानं, वेंगुर्ला आंब्याच्या नावानं विकला जातोय. आणि त्याच्यामुळं आमची हक्काची रत्नागिरी सिंधुदुर्गची जी बाजारपेठ आहे, जो ग्राहकांच्या मनावर वर्षानुवर्षात आम्ही जो एक ग्राहक निश्चित केलेला आहे, त्या गुणवत्तेत फरक पडल्यामुळं ग्राहकांच्यामध्ये कारण नसताना आमची बदनामी होते. आणि त्या संदर्भामध्ये मला माहिती आहे की हापूस किंवा केशर हा कुठल्याही भागामध्ये येतो, परंतु त्याची चव वेगळी असते. जी चव देवगड किंवा रत्नागिरी किंवा वेंगुर्ल्याच्या आंब्याची आहे ती इतरत्र मिळत नाही आहे. ज्याने आपापल्या प्रादेशिक भागाच्या नावानं आपले आंबे विकावे, परंतु अशा प्रकारचं ग्राहकांची फसवणूक करू नये. आणि जी पारंपरिक आमची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठ आमची डिस्टर्ब करू नये, यासारखे काही प्रश्न आहेत. आणि त्या संदर्भात बाजार समितीच्या प्रशासनाबरोबर त्यांनी व्यापाऱ्यांच्याबरोबर चर्चा करून काही त्याच्यातून मार्ग काढता येतो का, या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी म्हणून आम्ही आज इथं आलेलो. एक लक्षात ठेवा, बाजारपेठेमध्ये आम्ही बघितलेलं आहे अनेक ठिकाणी जो देवगड, वेंगुर्ले किंवा रत्नागिरी हापूसच्या नावानं आंबा विकला जातो, तो सरळ सरळ लेबल इथंपर्यंत की आतली रद्दी, पॅकिंगची रद्दी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातली किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पेपरची असते, परंतु आंबा मात्र बाहेरचा असतो. हे अशा पद्धतीचं ग्राहकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे, असं आमचं मत आहे.